गौराई गौराई सोनं पावलांनी आली. गणरायापाठोपाठ आता गौराईचंही घरोघरी आगमन झालेलं आहे आणि आज तिचं कोड कौतुक करण्याचा दिवस. त्यामुळेच आपण पाहतोय की पंचपक्वानांचा नैवेद्य, फराळाची मेजवानी आणि फुलांची आरास करत गौराईला सजवण्यात आलंय. तिच्या पुढे या सगळ्या पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याप्रमाणे माहेरवाशींचं कौतुक केलं जातं त्याचप्रमाणे आज गौराईचं स्वागत केलं जातंय, तिचे लाड केले जात आहेत. आपण साज शृंगार गौराईचा पाहू शकतो. मंगळसूत्र मोत्यांनी सजवलेलं आहे, कोल्हापुरी साज आहे. हे सगळे दागदागिने घालून गौराईला सजवण्यात येतं. नवीन साडी नेसली जाते गौराईला आणि याच सगळ्या आनंदात, याच सगळ्या उत्साहामध्ये गौराईचा हा सण जो आहे तो साजरा केला जातो. गौराईच्या आदरातिथ्यात कोणतीही कमी राहू नये याची विशेष काळजी घरातल्या महिला घेत असतात आणि हे सगळं करत असताना महिलांमध्ये एक विशेष उत्साह पाहायला मिळतो. हाच उत्साह आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत काही महिला आहेत. काय सांगाल, आज गौराई घरी आहे, आज तिचं नैवेद्य असेल किंवा फराळ असेल तो सगळा तिच्या समोर आहे. किती आनंद होतो हे सगळं करताना? 2-3 दिवस खूप आनंदात जातात. गौरीचे लाड वगैरे करायचे असतात, त्यांच्यासाठी फराळाचं वगैरे बनवतो 2-3 दिवस आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. गौराईला घरी आणलं जातं, तिला सगळं सजवलं जातं. त्यामुळे आजचा दिवस आम्हाला खूप आनंद वाटतो आणि खूप उत्साह वाटतो. घरामध्ये खूप उत्साह वाटतो. काय वाटतं गौराई घरी आल्यावर कसं सगळं वातावरण असतं? गौराई घरी आली, मुलगी माहेरी आल्यासारखं वाटतं. खूप छान वाटतं. घरात सगळीकडे चैतन्य निर्माण होतं आणि प्रसाद पाहून खूप मन प्रसन्न होतं. गणपती सोबतच आता गौराई देखील घरोघरी आहे, त्यामुळे उत्साह जो आहे महिलांचा तो द्विगुणित झालेला आहे आणि म्हणूनच सध्या गौराईचा आजचा दिवस जो आहे तो खास करून महिला साजरा करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.